अरे बाकी काम बी एवढं मन लावून करत जा की. हाय का आता कशा पायी बोलताय त्याला? पूजा करतो आहे ना व. या नाही म्हणतो आहे का? बाकीची कामं कराय ना ग वय. तो कवा नाही म्हणला हाय, करेल की. हेच ऐकतो आहे किती वरी झालं कवा करायचा. करल करल. कसं आहे, तू आपला माणूस आहे म्हणून तुला सांगितलं, नाही तर काय. अरे तो भीमा दिसतो. आय आय भीमा, हे जाय घरी ये, काम आहे का नाही काही. भीमा थांब. काय भीमा, काय रे तात्या? आलाच होय तू? आता दिसतोय ना व, आलोच असन की. अरे पण इतके दिवस कुठं होता रे? अरे कापडे काय गेलतो. कपडे इकायला एवढे दिवस? अरे तुला काय अडचण आहे का? मला काय अडचण असणार आहे. मी आपलं असंच विचारलं. होय बाजूला आता. अरे थांब ना, एवढ्या दिवसानं आला, जरा येळ तरी बोल. अरे आता तुला भेटू का घरच्यांना भेटू सांग बरं. मला भेटल्यावर काय बिघडणार आहे? काय नाही ना बाबा, हो बाजूला चल. अरे थांब की, लयच पैका आणलं वाटतं तिकडून. लय कायच पोटापुरतं आहेत आपलं. किती आहे रे? आता तुला सांगून काय उपयोग आहे? हा आहेत आहेत. तुमचं एक बरं आहे बाबा, एक कमवतो, एक निस्ताच हिंडतो. ए भाऊ बद्दल काय बोललो का तात्या? आता बाळू बद्दल का बोललो मी आपला असंच बोललो. एक सांगू का? सांग बरं पडदिशी. अरे बाळू आला आहे वारीवरून. अरे काय सांगतोय? हा बर बर. ऐ ऐक ना भीमा, ऐ अरे मला जे करायचं आहे ते मी करतोच आहे की. तू काय करतो आहेस हे समजेल का आम्हाला? तुम्हाला नाही समजायचं. हा ये बोललं का झालं, सांगायला लागत नाही. बाळू जरा घरातली आणि शेतातली बी कामं करत जा बर का. अंगाशी तू एवढं ठणकावून सांगितलं म्हणल्यावर करल की. बा करतो म्हणलं नवं काम म्या. गायला काय बोलू नका. हा लेख म्हणतो आईला काय बोलू नका, आय म्हणते लेखाला काय बोलू नका. चांगलंय. बर चला. कुठं झाला? अरे बाहेर भीमादा आला हाय, त्याला भेटूया. कोण म्हणलं? आय बा. अरे बाळू तू कवा आला? अरे म्या कवा चालू हाय, तूच नव्हतास. बघितलं का भीमाला किती कौतिक आहे तुझं. असं आहे ना गवय, कौतिक करण्यागतच हाय म्या. तुम्हासनी बोला ऐकणार आहे वय. हा हे बी आहेच. कसा आहेस? नाही बरं आहे. तू कसा आहेस? त्याला काय होतंय, बरं आहे. हाय का, तुम्ही काय बाळूच्या आडवत जाणार आहे वय? मला आवडल पर जमायचं नाही माझ्या छान. उगा गंमत करू नका माझी. गंमत नाही बाबा, खरं आहे तेच सांगतोय की. बरं असू द्या, तुमचा उंदरा मांजरांचा खेळ बास करा बरं. भीमा आला आहे ना व, त्याच्याकडे ध्यान द्या की. माझ्याकडे मागणं ध्यान द्या, आधी बाळूकडे बघा. का रे बाबा, आता म्या काय केलं हाय? अरे आय किती काळजी करते तुझी. हा जरा घरात राहत जा. तू बी जरा घरात राहत जा की. मी कामासाठी गेलतो बाहेर. अरे म्या बी कामासाठीच गेलो होतो. हो का? कसलं काम? देवाला भेटायचं काम. मग काय म्हणला देव? आय आणि बाला त्रास दे म्हणलं. हा अरे इथं काय चाललंय ठाव आहे ना तुला?
वय ठाव हाय. असं बी घरात माझ्याच लग्नाचा विषय चालू असतोय. मी बाला सांगितलं हाय भीमदाचं लगीन करून घ्या म्हणून. नको बाबा, आधी तुझी सुपारी झालीये, तुझं लगीन कर. अरे बास झालं तुमच्या भावाच. असे अरे अरे तिकडे काय खायला मिळत होतं का नव्हतं? होत की बारीक झालो आहे का? हा? वय वाईच जाऊ दे, आता आईच्या हातचं खायला मिळेल की इकडं. हा, पुन्हा होतो बघा आधी सारखं एकदम. हा, हा आता माझी दोन्ही बी लेकरं हितच आहेत. मी पोटभर खाऊ घालणार आहे. हा आणि मला काय उपाशी ठेवता का काय? हा हा असं कसं? चला जेवाया चला. भीमा तू हात पाय धुवून घे. हा वय वय, आधी हे घे. घे कापडे इकलेलं पैक आहेत. हा बघा एक पोरग कमवतय, दुसरं बघा. बरं बास की आता. आता सुरू नका भाऊ. चला चल. चला. ते तालुक्याच्या बाजाराला जायचं म्हणजे उठ रे माधू लवकर. सरक सरक. पण चालेल. पण चालू भय. या पण. राम 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 राम. काय चाललं माधू? काय नाही, बसलो होतो गप्पा मारत गारव्याला. आणि नवीन काय गावात? काय नाही, काय असेल तर ते तात्यालाच ठाव. होय, समध्या गावची खबर तात्यालाच असते. खरं आहे. अरे ते झालं, पण तुम्हाला काही वेगळं ठाव आहे का असं पण ते विचारतात. नाही तर मी असताना तुम्हाला कशा पाहिजे विचारतात. बरोबर ना? पण अय्यो ए त्या स्वतःच कौतुक स्वतःच किती करून घेशील. तोंड बंद करा. तात्याचं तोंड बंद झालं तर कसं व्हायचं? ह्यो तात्या आणि तो बाळू या दोघांचं काय सांगायचं म्हणजे आता बाळप्पाचा विषय काढायची काय गरज आहे उगा? लागली का मिरची तुला त्याचं नाव घेतलं तर? अरे तसं नव पर अय्यो जाऊ दे म्हणतो मी, जाऊ दे. हा मग समधी कापडं विकली मी. हा आणि आणखी कापडं लागणार आहे का? अरे वा, हे झाग झालं की. मग आता 4 दिवस आराम कर, मग लागू काम. हा? वय वय. बाळ्याच्या लग्नाचं काय झालं? का बस की जरा. तुला बी आल्याला इशे काढायची गरज आहे का? तोंडात तीळ भिजत नाही का तुझ्या? नाही, याला काय बोलती हाय? त्याला समजत नाही वय. बरं राहिलं. मी नुसतं विचारत होतो का काय बोलणं झालं त्याच्या संग, काय म्हणाला तो. हा काय म्हणतोय? त्याला काय विचारायचं नाही आता. गंगीकडे जाऊन आलो, बोलाय गेलो, काय बोलायचं समजलं नाही. तर ते समधी इकडे येतील तेव्हा बघू. गंगूताई बी येणार इकडे म्हणजे तर ते बी येईल की मग. कोण कोण येणार ते ठाव नाही. बरं जावई बापू तर येत्या. आले लागलीच 2 दिवसात लगीन लावून टाकू. मला नाही वाटत बाळू तयार होईल. असा होत नाही, त्याचा बा तयार होईल. काय झालं हसाय? काय नाही. म्या खरं बोलतो आहे. रागाच्या भरात किती खार खाताय माझ्या लेकावर. राग बी काय नाही. समधी इकडे आली का लागलीच 2 दिवसात लगीन लावायचं. काय बोलता हाय? हे खरं आहे तेच सांगतो. कशाची तयारी नाही काय नाही आणि लगीन करणार आहे वय? कसली तयारी बेरी नाही करायची. त्याला उभा करायचं आणि लगीन लावायचं. बा मला वाटतं तू बाळू संग बोल एकदा. काय येळा बोललो आहे? नाही तू मी बी बोलले पर तू नाहीच म्हणतो हाय. बरं बघा मग आता काय. बघा म्हणजे तू एक काम करायचं आहे.
म्या काय करणार? याच्या संग बोल आणि अंदाज घे आणि त्याच्या कानावर घाल का समधी इकडे येणार आहेत की. त्याला नाही माहिती का आता? त्याला सांगितलं हाय, पण एकदा तू बी बोलून घे. त्याचं काय मत हाय ते बघ. बरं बरं बघतो मी. काय झालं? समधी गप का झाला? कुठे काय कापड कशी इकली ते सांगत होतो मी. अरे वा, तुला बी खोटं बोलायला यायला लागलं म्हण की. ते बाळू आला आहे गावात. आता लवकरच त्याच्या लग्नाचं पण काहीतरी सुरू होईल बघा. अयो, हा तात्या बाळूच्या बहिणीकडे जाऊन आला. माझं खूप कौतुक करत होते ते सगळे मिळून. काय रे तात्या? हा हा, कौतुक. जरा जास्तच कौतिक करत होते. हा. हा. होय का? पंचामुळे तर समज झालं म्हणे देव माणूस आहे पंच. हा, पंचमुळे तर बाळूची सुपारी झाली. लय नाव घेत होते. ऐकलं का? अय्यो, माझे उपकार आहेत त्यांच्यावर, असं तेच म्हणत होते. अय्यो, कवा हा कवा धरणं तेच 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 बोलत होते. देव माणूस आहे म्हणे पंच. हा, लय नाव काढलं तुमचं. हा, असं आहे वय. बाळूचं बी लय नाव काढलं, पर लय वाईट वाटत होतं त्यांना. का रे? लग्नाला तयार नाही तो. आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. अय्यो. आता बाळ पण आहे म्हणतोय, त्याला आपण काय करणार? त्याची इच्छा असेल तर तो लग्न करी. आणि असं बी ह्यो त्यांच्या घरातला इशा आहे. त्यात गावकीने कशा पायी पडायचं म्हणतो म्या. अय्यो, असं कसं रे मधू? अरे, मागच्या वेळेस मी लक्ष घातलं म्हणून सुपारी झाली. अयो, ह्या पुढे पण मला लक्ष घालायला पाहिजे, त्याशिवाय कार्य पुढे जाणार नाही. अय्यो, अय्यो, ज्यांना मी आधार वाटतो, ज्यांना माझी गरज आहे, त्यांच्यासाठी मी करायलाच पाहिजे. अय्यो. ते समजा बराबर आहे पण तुम्ही या भानगडीत लक्ष द्यायचं म्हणजे थोडं. अय्यो, हा मुद्दा पण विचार करण्यासारखा आहे. अय्यो, म्हणजे मी बाळूच्या घरी जाणं योग्य नाही. बाळूच्या घरचं कोणीतरी माझ्याकडे आलं पाहिजे, बाळूच्या लग्नाचं बघा म्हणून सांगायला. अय्यो, परपंच मला तरी असं वाटतं आहे का त्यांचं ते बघून घेतील की. नाही नाही, पंच म्हणतात ते बरोबर आहे. अरे वय, त्यासाठी बाळूच्या घरच्यासनी पंचाकडे घेऊन यायला पाहिजे. अरे मग तात्या आहे की, तो करल ते काम. काय तात्या? आता तुम्ही समजे एवढे म्हणते म्हणल्यावर आता काय. पंच, तात्याला पाठवा बाळूच्या घरी. मायपाला घेऊन या, नाही तर जावई बापूसनी घेऊन या म्हणाव. मागल्या येळगत करूया. अरे पोपटा, ऐकलंस का? लाग कामाला. होय होय. माय पकड जातो, त्याला घेऊन येतो. आणि नाही तर मग जावई बापूला घेऊन येतो. बघू ना आता कोण येत ते. आणि पर याचा उपयोग होईल का पण? अय्यो, असा कसा नाही होणार? नाही आता एवढं समजा करून बी तेव्हा लग्नाला तयारच नाही झाला तर मग काय करायचं? अय्यो, असं कसं ऐकणार नाही? गावात राहायचं तर गावाच्या नियमाप्रमाणे राहायला पाहिजे रे पोपटा. स्वतःच्या मनासारखं वागवून चालत नाही बघा. अय्यो, अव ते झालं पण आता हे. अय्यो, जे होईल ते चांगलंच होईल. माझ्या समोर जर बाळूच्या लग्नाचा प्रस्ताव आला, काही तक्रार आली, तर बाळूचा प्रश्न मला हातात घेणं भाग आहे. अय्यो, आणि तुमच्या हातात आला का मग? अय्यो, आयो, काय आहे? काय ठरविलं हाय? कशाचं काय ठरविलं आहे?
कशाचं म्हणजे गंगीच्या माहेरी जायचं? होय की मग जाऊ की, त्यात काय. अरे पर कवा? सकाळच्याला जाऊ. हा, हे कवा ठरलं? अगं आहे आत्ताच ठरलं की. गंगीला ठाव आहे का? काय आहे आत्ता ठरलं आहे म्हणलं, तिला कसं ठाव असेल. मग तिला सांगाय ना ग. होय होय सांगतो. हरी बार. हा. ए लगमवा, अगं बाहेर ये. हा बा काय करते आहे? भाकऱ्या करीत आहे. हं. आणि आय काय करते आहे? ती बी स्वयंपाक करते. चिडली बिडली नाही ना हो? नाही नाही. जा तिला खाई मार. आय काय बाहेर आहे बाई, बा बोलत आहे. काय हो? बोला पडदिशी, मला स्वयंपाक करायचा आहे. अगं करशील की. सत्ती कुठं आहे? तिला बी बोली. अव कशा पैसे समजा गावगोळा करताय, बोला की. अगं होय की, पण आधी तिला बोली. जा. सत्य, चुलीवरली भाकर काढून बाहेर ये बाय. बाला तुझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. असं काय नाही, तिच्या संगत बोलायचं आहे ते. मग कशा पैसे तिला बोलवताय? हा, भाकर काढलीस ना? होय. काय बोलायचं आहे? आता बोलायचं नाही म्हणत्यात. आता ऐकता का? उद्या सकाळच्याला गंगे तुझ्या माहेरी जायचं आहे आपल्याला. काय? काय गरज नाही? गरज नाही म्हणजे? होय की. अगं तुझा बा आला होता ना हो घरला. तिकडे बाळू बी आला आहे. जाय ना ग का? बा येऊन काय उपयोग? ज्याच्यासाठी जायचं आहे तो वय म्हणत नाही तवर जायचं नाही. अगं त्याला वय म्हणायला लावायचं आहे म्हणून तर जायचं आहे. ते आया ना बा बघून घेत्यात. सारखं नकार ऐकायला मी काय मोकळी नाही. मग लगीन करायचं राहू दे का? राहू दे म्हण. आधी त्याला वय म्हणायला लावा. तो बाळू हाय तर मी त्याची भन हाय. अगं असा कसा वय म्हणाल त्यो? जावं तर लागलच ना. समजेजण गेलो ना, सुपारीला झालं ना तसं होईल. हा, नाही म्हणजे नाही. त्याला वय म्हणायला लावा, मगच मी येईन. होय का? सत्य, आपण जाऊ. ए लगमवा, तू बी चल. नाही आय नाही तर मी अभि नाही. हं? आणि मी अभि नाही येणार. आता तू मस्ती काय झाला? काय नाही, पण आय नाही तर आम्ही बी नाही येणार. अगं अगं तिला एक समजना. तुम्ही काय येडे आहात का काय? तुझ्याच लग्नाचं चाललं आहे ना व? आम्हाला काय हौस आहे का तिकडे जायचं? हे बघ, तिकडे जाऊन तुझं लगीनच करून यायचं आहे. गप गुमान चला. बा आधी लगीन तर ठरू दे. बाळू मामा होय म्हणू दे, मग येतो आम्ही. मग हिर्या, आपण दोघं जाऊ. यांना राहू दे इथं. येतील माग ना. बाय. आणि आय काय बी झालं तरी बी त्या बायाला लगीन करायला तयार करायचं बघ. हा, गंगूताईच्या सासूला आणि दाजीसनी वाटत हाय तर माझं आणि सत्तीचं लगीन व्हायला पाहिजे. पण मी लहानपणीच त्यासनी सांगितलं हाय का हे लगीन झालं तर छपरावर दिवा ठेवावं लागल. सुंदरा, बाळ्या लग्नाला तयार होईल ना व?
काय ठाव, आपण बोलून तयार करायचं. व्हाया पाहिजे नाहीतर तोंड दाखवायचं जागा राहणार नाही. आणि गंगीन ते बी येते आणि कवा बी. वय म्या म्हणती ती समधी आली का आपण बाळू संग बोलू की. आणि त्यांच्यामुळे नाही म्हणलं तर हो, समधी आल्यावर त्यांच्यामुळे त्याला नाही म्हणता नाही यायचं. त्याला काय भ्या आहे का कोणाचं? त्यासनी नाही म्हणून सांगाल ते. अहो, असं नका बोलू. काय बी झालं तरी लग्नाला तयार व्हायच पाहिजे ते. हा आणि वय म्हणला का लगीन उरकून टाकायचं. असं कसं? लगीन करायला एवढं पैका आहेत का? ऐका कशा पाय पाहिजे. लगीन काय मोठं करायचं नाही, आपल्या आपल्या तुरकायचं. अगं सुपारीला बी कोणाला बोलवलं नाही, लग्नाला बोलवाय ना ग वय. काय गरज नाही. आता जावई बापूसनी खर्च करा असं सांगता येतं वय. वय ते बी आहेच. नातच असं हाय, त्यासनी तरी कसं सांगायचं. हा म्हणून सांगतो आहे का लगीन लय मोठं करायचं नाही आणि ऋण काढून तर करायचं नाही. नाही नाही, त्या तर भानगडीत पडायचंच नाही. मग काय करायचं? माझं तर डोसकच काम करणं झालं आहे. आता तुम्हीच ठरवा आणि सांगा मला. हा तू बाळाला तयार कर. काय करायचं आणि कसं करायचं ते मी बघतो. वय सत्य, अशी एकलीच का उभी आहेस? काय नाही. मी आपल्या तुला ओळखत नाही का? काय झालं? बाळू मामा सारखं लग्नासाठी नाही नाही म्हणतात. मग बोलाचाली करायला कशा पाहिजे त्यांच्या घरला जायचं आपण? मला बी तेच वाटत होतं, म्हणून मी नाही जायचं ठरवलं आहे. तू सांग ना बाला, मी थांबते इथंच. हा ग, तुझा बा कधी माझा ऐकतो का? त्याला स्वतःच्या आई पल्ल्यावर दुसरं कोण दिसतं का? हा बघा एवढी रात झाली हाय, हा तरी बी दोघींचं काय चाललंय खुसूर फुसूर? ए सत्य, झोपायचं नाही का? जा जा झोप. सकाळच्या जायचं आहे ना. म्या नाही येणार. जशी माय तशी लेक, पावलावर पाऊल ठेवलंय. हा हे बघ सत्य, तिला नसेल यायचं तर राहू दे. तू चल गप गुमान. डोसक्यावरचं वजन उतरू दे माझ्या. तुम्ही मायलेकन ह्या लग्नाचा घाट घातला आणि चूक भवली. आहे का? आता आम्ही काय केलं आहे? सत्य, काय झालं? बा म्या येते उद्याच्याला. होऊ दे तुझ्या मनासारखं. अय्यो अप्पा, आपल्या गावातले बरेच जण दिवसभर बिनकामाचे बसलेले असतात. आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं. अय्यो आपण काय करणार गुंडू? अय्यो आधी काहीतरी करायचं हे निश्चित करा, मग काय करायचं ते ठरवता येईल. पण छोटे मालक बरोबर बोलत आहेत. अहो तुम्ही गावचं पंच आहे म्हणल्यावर काही ना काही. अय्यो बोललास का रे पोपटा मध्येच? कोणाला माझी मदत हवी असेल तर तो माझ्याकडे येईल. अय्यो अय्यो आजपर्यंत कोणी मला काम सांगितलं आणि ते झालं नाही, असं झालं आजपर्यंत? नाही अय्यो नाही, म्हणजे समध्यांची कामं झाली असं म्हणायचं होतं. अय्यो मग माझ्या लग्नाचं काय? हे तात्या, इथे महत्वाचे विषय चालू असताना मध्ये मध्ये तुझ्या लग्नाचं नको बोलूस. अव माझं लगीन तुमच्यासाठी महत्वाचं नसन
पण माझ्यासाठी तेच महत्वाचं आहे. तो बाळ्या गावातून चालला ना, अशा बायका वळू वळू पाहत्यात. कसं वाटत असेल मला? जीव जळतो माझा आतून. हे मातूर खरं आहे बर का. बाळू चालला की समधी त्याच्याकडे टाकामाका बघतात. माणसं म्हणू नका का बाया. बघितलं का केवढं कौतिक होतं त्याचं गावभर. अरे बाळपा आहेच तेवढा देख ना, त्याला काय करणार आपण? आम्ही काय मेलो का काय? हायच तेवढा देख ना म्हणे. अहो थांबवा वाईस. ए पान दे प्या. हे दे ग. दे. आता बरं वाटलं. सत्य कसला विचार करते आहेस? आय नाही तर कसं तरी वाटत आहे. आय नाही तर काय झालं? म्या हाय ना मग. हे बघ, मनात असल ते समज बोलायचं. ब्या हाय काय कोणाचं? वय पर आय याया पाहिजे होती. आता तिला नव्हतं यायचं, त्याला आपण तरी काय करणार? नाही आली तर नाही आली. लग्नाला तरी येईल का नाही? म्हणजे आता लगीन करूनच जायचं म्हण की. नाही तर काय, मग असंच जायचं होय. समज नीट होईल ना व. काय काळजी करू नका, समज नीट होईल. अगं तुझा आजा बी आपल्याच बाजून आहे. काय आहे? हा, आणि बाळू मामा बी आलं आहे तर. आपण समध्यांनी लगीन करायचंच हाच विचार ठेवायचा. होय. कुणी बी काय बी म्हणलं तरी. आता त्या बाळ्याने काय काय भरवलंय कुणास ठाऊक. भरू दे का त्याला काय. हे बघ, सुपारी जशी केली ना तसंच लगीन बी करायचं आहे. आणि त्यासाठी पंचाकडे जायला लागलं, नाही तर चावडी जायला लागलं तरी बी चालेल. हा, पर त्या पंचामुळे समजा झाला आहे ना व. हा, सुपारी बी त्याच्यामुळेच झाली होती. आता लगीन बी करायचं म्हणलं, त्याची मदत घ्यावी लागली तर घ्यायची. होय की. पण जाऊ दे, आपण आधी तिकडं जाऊ तरी मग बघू. चला हो दादा. चला चला, बिगी बिगी चला. ते पंच बघा बघा कसे देखणे आहे. बघितलं का? वय वय वय. हा, छोट मालक त्याच्यापेक्षा बी देखणे. अयो गुंडू देखना. अयो ऐकलंस गुंडू देखना. लोकांनी तुझ्याबद्दल पण बोलायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. पण तुझं खाण्यावर नाही बघ कंट्रोल. कंट्रोल. अयो नियंत्रण रे पोपटा. अय्यो, त्याची काही गरज नाही. मी जसा आहे तसा बरा आहे. आणि बाळू जर देखणं आहे तर लोक त्याच्याकडे बघणार ना. ए गुंडू, तू परत 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 त्याच्याच बाजूने का बोलतोस? अय्यो, खरं ते सांगतो मी. काय चालले आहे? हा, काही काम धाम आहे की नाही? हा, अहो अक्का, आम्ही कामाचंच बोलतो आहे. काय कामाचं बोलत आहात? हे माय लग्नाचं चाललं आहे. अयो ए पोपटा काय बोलतोस? तोंड बंद कर. अयो वैजयंता, बाळू बद्दल बोलतो आहे. अयो तो बाळूचं प्रकरण खूप वाढत चाललं गावात. अय्यो, आता काय केले त्या बाळूने? अयो काही केलं नाही.
पण तो गावात फिरायला लागला की त्याच्याकडे बायका टकामका वळून 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 बघतात. अय्यो, त्याच्याबद्दल बोलतात, त्याचं कौतुक करतात सतत 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 सतत. अय्यो, सतत. तुम्ही समजे किती आनंदात जगता हाय. मला बी वाटतं का मी असंच जगावं. पण तुमच्या इतका आनंदात मला नाही जगता यायचं. कारण मी माणसाच्या जन्माला आलो आहे. मला माणसागतच जगायला लागल, संसारात अडकायला लागल. तुम्हासने ठाव आहे ना व आम्ही लगीन करणार नाही ते. मग माझ्या घरच्यासनी बी सांगा की मला लगीन करणार नाही. मला तुमच्या गळत आणि तुमच्या संगत जगायचं आहे. देवी आई, वय देवी आई, देवी आई, देवी आई, वय वय कळलं मला. मंगळू, ए मंगळा, जा चट्ट दिशी जा आणि बघून ये देवी आई आली हाय का. देवी आई कशी आली. अरे मला देवी आईनं स्वतः सांगितलं का ती गावातच आली आहे म्हणून. जा. देवी आई कशी येईल देवाप्पा. ए आधी लग्नाचा पत्ता नाही आणि त्यांच्यात बी काय चांगलं नाही. जा म्हणलं का काय करायचं, जायचं. जा नी. अव पर आता चाललो आहे. चल चल. देवी आई, होय होय कळलं मला, तू आली आहेस ना. भीमा, बाळा कुठं आहे रे? काय ठाव नाही बघ, गेला असेल बाहेर कुठेतरी. कुठे गेला आहे का बाळा? कुठे जातोय? गावात चक्कर मारायला गेला असेल. सांगून गेला नाही वय? हाय का सांगून जाया, लांब कुठे गेला आहे तवा. तरी बी त्याचा काय भरोसा नाही. लक्ष ठेवायला पाहिजे त्याच्यावर. कुणावर ध्यान ठेवताय? अरे या 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 या. सत्यवा, कशी आहेस? बरी हाय. आता गंगी कुठं आहे? आली हाय. आली नाही का? तुमची लेख आहे, तुम्हासनी ठाव आहे ना व. म्हणजे म्हणजे बाळून होकार दिल्या बिगर ती इथे येणार नाही असं म्हणली आहे. अरे पण तिथं थांबून काय करणार आहे? तिचा राग नाकाच्या शेंड्या वाजतो ठाव नाही वय. एकदा ठरवलं का ऐकायची नाही ती आता. होय की आम्ही बिलय सांगितलं तिला, पण काय उपयोग झाला नाही बघा. म्या काय म्हणते, तिचा राग गेला का येईलच की. बाकी तुम्ही समधी कशी आहेत? ठीक आहे, चाललंय कसं बस. हा नाही का, तीच ढकलतो हाय पुढं.
लगंबा, तू कशी आहेस? बरी आहे. बाळ मामा कुठं आहे? बाळू बाहेर गेला हाय, येईल. नक्की येईल ना व? नाहीतर आम्ही आलो हाव कळल्यावर जाईल पुण्यांदा कुठल्या कुठं निघून. हाव नाही असं नाही जायचं कुठं. बरं आता बाहेरच बोलत बसणार आहे का? चला घरात या 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 समजी. चल. चला. या बस बस. सत्य कुठे? बाहेरच थांबली वाटतं. आत्ता बाहेर कशा पायी गेली? थांब बघून येतो. मी आधी आले. गंगी या पाहिजे होती. होय पर ऐकाय ना ग का तिनं बाळूचीच बन आहे ती त्याच्यागतच हट्टी आहे बघा. नाहीतर काय माग लागलं तर भांडण व्हायचं म्हणून माग नाही लागलो तिच्या. होय की आणि माझ्याकडे बी डोळं मोठं करून बघायला लागली ती. असं लेकीची काय काळजी हाय का नाही? अहो आपलंच घेऊन बसली आहे. हं? सुपारी झाली, आता लग्नाचं पुढं काय करायचं काय हाय का नाही? बाळू व्हय म्हणल्याशिवाय ह्या घरात पाऊल ठेवणारच नाही म्हणली. मी सवता आलो तर नव आवतन द्या. बाळ्याजवळ काय आहे? अहो हे आमासनी समजतंय, तिला कळतंय का? होय की आणि तिच्या नादाला लागून सती बी तशीच वागायला लागली. म्हणून म्हणली एकदाच लगीन उरकून टाकू, आमची लेक तुमच्या घरात देऊन टाकू, म्हणजे आमच्या बी डोसक्यावरचं वजन कमी होईल बघा. दाजी आला आहेत, संग सत्य बी हाय. माझं आणि सत्तीचं लगीन लावूनच जायचं असा त्यांचा विचार हाय. आयन बाबी असाच विचार करतात. त्यासनी कसं समजवायचं ह्याच विचारात हाय म्या. आणि तुम्ही खुश आहे सवय? पर तुमची तर काय चूक आहे म्हणा. आदिशक्ती गावात आली आहे म्हणून तुम्ही खुश आहे. तुम्हासनी बी वाटतंय का म्या तिच्या संग लगीन करावं म्हणजे ती इथं कायमची राहील. पर तुम्हासनी बी सांगून ठेवतो, म्या हे लगीन करणार नाही. काय ग सत्य, इकडे काय करती? काय नाही, वाट बघत असेल. कोणाची? बाळूची का? वय आणि कुणाची? अरे मग काय उपयोग नाही. म्हणजे अगं बाळू आहे त्यो, त्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच येणार. हा कुठे बाहेर गेला आहेत का? नाही नाही, असेल इथंच कुठेतरी गावात. असेल म्हणजे सांगून नाहीत का गेले? तुला तर ठाव आहे बाळू आहे त्यो. त्या लोक काही विचारणार? येतील ना घरी. हा मग येणार तर. हा पण थोडं वाट बघावं लागेल. लग्नाचं काय बोलले आहेत का? वय आयन बान त्याला सांगितले. मग काय म्हणलं? अगं तुला तर ठाव आहे, असं लगेच सांगल वय त्यो. म्हणजे नाही म्हणत आहेत होय? अगं त्यो तर आधीपासूनच नाही म्हणत होता, पण आता आईनं सांगितलंय तो नाही म्हणायचा नाही. नाही म्हणाय बी नाही पाहिजे. इथे लोकांच्या प्रश्नांची उत्तर देऊ देऊ पार उतालाय. बाहेर पडायचं म्हणजे अवघड झालंय. सारखं एकच प्रश्न विचारतात, लगीन कवा आहे, लगीन कवा आहे. काळजी नका करू, होईल लग्न. बाबी हेच म्हणतोय की लगीन केल्या बगैर इथून जायचं नाही. आहे तर यायची बी नाही त्या बिगर. गंगूताई लवकरच येईल. तर बाळू सोडून समद्याने त्याच्या लग्नाचं लय मनावर घेतलंय. मला असं वाटतं का होईल आता लग्न.
सुपारीच्या वेळी झालं तसं नाही ना व्हायचं. नाही नाही, तसं नाही झालं पाहिजे. तसं झालं तर बाळू नाही ऐकायचा. जेवढं पिरमानं सांगता येईल ना तेवढं सांगायचं, ऐकल त्यो. पण पंचाकडं चावडी रिशे गेला तर लय मग अवघड होईल. मी बोलून बघते बाळू मामन संग. होय. तू कशा पायी मोठी माणसं बोलतील की. अगं नाही, ती म्हणते ती बरोबर आहे. बोल ग तू. येऊ दे बाळू मामासनी. वय पाठीशी लगीन करून टाकू. आता कसं कसं करायचं? हा? अहो आत्ताच आला आहे, आधी आराम करा, बोलायचं आहेच की. वय असं म्हणताय वय. व्हय, आणि बाळू बी येईल की, मग बोलूया. पण तो बाळू गेला कुठं आहे? सांगितलं ना व, गावातच कुठतरी गेला आहे. घरात पायरा आहे ना ग वय. ते बी आहेच. पर खरंच गावात गेला आहे का? हो व्हय, मला सांगितल्या बिगर कुठं बी जायचं नाही. येईल मग येईल. पण आमासनी बी थांबाई ये नाही. होय, आले की लागलीच बोलून लगीन उरकून टाकू. कसं आहे, आमासनी बी माघारी फिरायचं आहे. म्हणजे असं आम्ही ठरवलं आहे. वयजी, बाळू आला का मग त्याच्या संग बोलू की. वय वय, सत्तीन लगंबा बाहेर काय करतात? राहू द्या, बोलत बसले असतील. अरे बोलू किती असनी, लय दिवसांनी आले आहेत आपल्या जवळ. पण बसा म्हणा की. हा, रमले लहानपणच्या आठवणीत. हा, सत्ये, दगंबा. एंड्री, एवढा कसला विचार करत आहात? अय्यो, बाळू बद्दलच काहीतरी विचार करत असतील. गुंडू, तुला विचारले मी, मध्ये मध्ये बोलू नकोस. अय्यो वैजंता, आता गुंडू पण मला टोमणे मारायला लागला. अय्यो अय्यो. अय्यो अप्पा, टोमणे नाही, पण तुम्हीच सारखं बाळू 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 करत असता म्हणून म्हटलं मी. अय्यो मला शिकवतोच, खायचं आधी कमी कर. एंड्री, त्याच्या खाण्याबद्दल काही बोललात ना तर माझ्याशी गाठ आहे. माझ्या एवढी वाईट कोणी नाही. अय्यो वैजंता, काय बोललो मी? अय्यो फ्रीट राहायला नको. अय्यो जेव्हा बघावं तेव्हा खात असतो, 12 महिने 24 तास. अय्यो अय्यो, खाऊ न कसा झालाय बघ. होऊ दे. अय्यो होऊ दे तर होऊ दे, माझे काही जात नाही. अजून आणून देऊ तुला गुंडू? अय्यो अय्यो, आलास तात्या? वय, तू माहीत आठवण करत होते काय? अय्यो, तुझ्याशिवाय करमतच नाही रे बाबा आम्हाला. काय पण तुम्ही बी. अय्यो, लाजायला काय झालं रे निर्लज्ज माणसा? अय्यो, काय बातमी घेऊन आलास की आलास तसाच पेटी हलवत? अहो, बातमी घेऊन आलो. ते बी साधी सुधी नाही, लय भारी बातमी आणली. अय्यो अय्यो, कोणती बातमी? अहो, मी आता बाळ्याच्या घरामोरनं येत होतो, तर मी बाळ्याच्या घरात जावई बापूला जाताना पाहिलं. अय्यो अय्यो अय्यो, खरंच एकदम लई भारी बातमी आणलीच रे त्या. अय्यो, त्यांच्या घरी पाहुणे आले तर तुम्ही काय एवढे खुश होत आहात? गुंडू, म्हणून म्हणते तुझ्या अप्पांसोबत काम करत जा. अय्यो तर म्हटले की कसे ताक. अय्यो, हा, तर म्हटले की ताक ओळखता आले पाहिजे. हेनरी, आता जावाई बापू घरी आले तर म्हणल्यावर बाळूच्या लग्नाचा विषय सुरू होणार तर. अय्यो, बाळूच्या लग्नाच्या बाबतीत आपण एवढे उत्सुक का आहोत म्हणतो मी. गुंडू, तुला नाही समजणार, गप्प बस जरा. अय्यो वैजंता,
मी जाऊन जर चौकशी करून येतो बघा. अय्यो अय्यो अय्यो, तुम्हाला काही कळते काय? गावाचे पंच आहात ना, तुम्ही गेलात तर शोभते का तुम्हाला ते? यो. बरोबर आहे. गावात कोणी मान देत नसलं म्हणून काय झालं, पण असं जाणं चूक आहे. अय्यो हे काय म्हटलं रे पोपटा? गावात मला मान नाही. अय्यो नाही नाही, म्हणजे तुमचा जरी मान कमी झाला असेल तरी तुम्ही गावचे पंच आहे. अय्यो. असं कोणाकडे बी जाणं बरोबर नाही. त्यासाठी मी आहे नव्हे. तुम्ही गेलात तर तुम्हालाच लग्नाची घाई आहे असे वाटेल. अय्यो. ते जर स्वतःहून आपल्याकडे आले तर आपल्या अंगलट हे येणार नाही बघा. आणि आपण त्यांना मदत केल्याचे उपकार त्यांच्यावर राहतील. अय्यो, बाळूच्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही लक्ष का घालता देव जाणे. त्याच्या वाटेला जाणं सोडून द्या. समजत कसं नाही तुम्हाला म्हणतो मी. ए गुंडू, तू आता मला भीती पण घालायला लागलास की काय रे बाबा? तसं समजा हवं तर, पण बाळूच्या लग्नाचा विषय सोडून द्या. आता बाळू लग्नाला तयार नाही, त्यात आपण काय करणार? तो स्वतःहून लग्नाला तयार होईल तेव्हा होईल. तो स्वतःहून तयार झाला तर चांगलेच आहे, आणि नाही झाला तर आपण आहोतच. अय्यो अव्वा, तो त्यांचा प्रश्न आहे. ते बघतील काय करायचं ते. बर, त्यांचं त्यांना बघू दे, आपण नको लक्ष द्यायला. असं कसं? तात्या, बाळू स्वतःहून लग्नाला तयार होणार नाही. आपण बाळूला ओळखत नाही काय? त्याच्या घरच्यांना आपली मदत घ्यावीच लागेल, आणि ते आल्यानंतर आपल्याला या प्रकरणात लक्ष घालावेच लागेल. अरे त्याचा काय विचार करायचा? आलं तर आलं, नाही तर त्याला लाईत गेले. अरे तो रामा आहे ना हो? रामा, हे रामा, काय आज लई दिवसांनी आठवण झाली म्हणायची गावची. नसाय काय झालं? कामासाठी गेलो होतो, सोडून नव्हतो गेलो. अरे गेला तो गेलाच म्हणून म्हणलं. काय रे? वय वय, वरीच 2 वर्ष झालं असतील ना? तर तुमचं काय बाबांनो, शेती करून कसं बसं चाललं आहे. आम्हाला काय काय करावं लागतंय आम्हाला ठाव आहे. पण गावात काय नवीन? विचारला का प्रश्न? म्हणजे प्रश्न विचारायची सवय गेली नाही म्हणायची तुझी. अरे तसं नाही रे बाबा, काय चाललं आहे समजाय पाहिजे ना, म्हणून विचारलं. काय चालायचं? समजा चाललं आहे तसंच चाललंय. तो बाळू आहे ना? वय वय, बाळप्पा आहे ते. बोलू की त्याला, त्याच्या लग्नात चाललं आहे ना? हा? ए बाळू, अरे इकडे या. अरे ओळख आहे का विसरलास? अरे इसरा मी तुझ्या गत हायवे रे. गेलं का गेलं. अजून बी तसाच आहेस का? सबूत खाली पडून देत नाहीस. पर कसा आहेस? मला काय होतंय तवा? तूच म्हणालास ना, हाय तसाच हाय म्हणून. मग हाय तसाच हाय म्या. रामा, अरे बाळप्पा आहे त्यो, बोलाय कसा ऐकल तुला? मग लग्नाचं कुठं आला आहे? आता त्याच्या लग्नाचं तुला काय करायचं आहे? नाही तिथं नाक खुपसू न ग. अरे तसं नाही, सांगाय न गवय. बाळू जरा ध्यान दे लग्नाकड. ए रामा, तू नका शिकू मला. तुझं तू बघ की. शिकू नका म्हणजे? सुपारी झाली आहे बाची संघ, त्यासनी आशेला लावला आहे ना. काय तो तुकडा पडून मोकळा हो की. समजतंय माझं मला काय करायचं आणि काय नाही ते. बाळप्पा जाऊ दे, तुला ठाव आहे ना रामाप्पा कसा आहे ते. त्याला लय प्रश्न पडतात आणि दुसऱ्याला नुसतं सांगायचं असते. बाकीच्यांचं काय नाही र, एक वेळ समजून घ्या. त्या पर सत्तेचा विचार कर की. तिचं काय करायचं माझं म्या बघीन. तू नका सांगू. आणि इथून मोर माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही. बाळप्पा, अरे रामप्पा तुला समजत नाही वय? काय गरज होती त्याच्या लग्नाचा विषय काढायची? अरे असं 4 लोकांनी सांगितलं
तरच समजल नव त्याला. अरे रामाप्पा तू आज आला हाय गावात लगेच पंच व्हाया जाऊ न ग जरा दमानं घे आणि ये बघ कुणाच्या बी वाट जा पर बाळाप्पाच्या वाटेला जाऊ नको. मी काय म्हणती जेवून घ्यायचं का आपण? नाही येऊ दे किती पर कवा येईल तो बाळू? मला तरी काय ठाव. मला तर वाटतं हाय तुम्ही आमच्यापासून काय तर लपवत हाय. हा लपवायचं काय आहे त्या? बाळू मामा खरंच कुठं गेला नाहीत ना हो? अगं नाही, तुमच्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे आम्हाला? आणि तुम्ही काय बाहेरचं आहेत का तुमच्या संग खोटा बोलाय? पर तुम्ही निस्तच म्हणताय बाळू येईल बाळू येईल बाळू येईल पर कवा येणार आहे तो? आता तुम्हाला बाळू कसा हाय ठावा आहे ना व? त्याचं काही सांगता येतंय वय? बर कुठं बी जाणार असेल तर मला सांगितलं बिगर नाही जायचा. त्याला ठाव होतं का आम्ही येणार आहे म्हणून? वय म्हणून तर कुठं गेला नसेल ना बा. काय सांगायचं तुम्हासनी? आमसनीच काय ठाव नाही. बा मी येऊ का बघून गावात? कुठं बघणार आहे? आणि तो जर मुद्दाम करत असेल तर त्याला तेवढं समजत नसेल वय कुठं थांबायचं आणि कुठं नाही थांबायचं ते. हो पण मुद्दाम का करल त्यो? काय तर कामात अडकला असेल. पर असं कुठलं काम आहे एवढं? आता तो आला का तुम्हीच विचारा. आता कोणी काय मदत मागितली तर ते नाही म्हणत नाही. असंच कुठं अडकला असन त्यो. म्हणजे बाळू मामा घरला येणार नाही तर? बोल बोल मंगळू बोल बोल. देवी आहे गावात आली हाय. मला तिच्या संगत त्यांच्यातली समजीत आली आहे. मी म्हणलं होतं का नाही तुला? अरे देवी आईनं स्वतः सांगितलं होतं मला. अहो पण तो बाळ्या लग्नाला नाही म्हणतोय. अरे त्यो असा होय म्हणणारच नाही. अहो पण आता लगीनच झालं नाही तर देवी आई जाईल की? अरे तसं नाही होणार बाबा. फक्त देवी आई गावात आहे तर माझं गुरु या पाहिजे बस. आणि एकदा का देवी आई घेतो आली का हिथनं जायचीच नाही. हा तसंच होईल. तू नका काळजी करू. कवा एकदा तुमचं गुरु गावात याच्याल असं झालं आहे मला तर. येत्यात येत्यात. अरे अक्कोच्या वाटेवरच आहे. लई लांब येत्यात म्हणून उशीर होतो आहे. पर मंगळू एकदा का माझं गुरु इथं आलं का समजा आपल्या बाजूने वळतोय बघ. पण त्या बाळ्याचं आणि देव्याचं लगीन त्याचं काय? ते झालं नाही झालं त्याच्यानं आपल्याला काही फरक पडणार नाही बघ. अरे गेल्या आपलं काम होणारच. आणि देवाप्पा अजून एक आहे. काय रे? अहो जर सुपारी फुटत बी बाळ्या लग्नाला नाही म्हणत असल हा? तर त्याला पुन्हा एकदा कावडीवर उभं राहावं लागल. अरे हे तर माझ्या ध्यानातच आलं नाही. म्हणजे बाळ्याला पुण्यांदा चावडीवर उभं करून फटका मारायची वेळ आली आहे तर. आणि ह्या बारीला तर मी बी हातून घेणार आहे. अरे घे घे. अजिबात घाबरायचं नाही. माझं गुरु हित असंच तवर तुला त्यो बाळ्या काय बी करू शकायचा नाही.
अहो तुमचं गुरु आला आणि बाळा चावडीवर जायला एक व्हाया पाहिजे. वय तसंच होईल. तू फक्त फटकं मारायची तयारी कर. देवी आहे, देवी आहे, माझी देवी आहे. मंगळू देवी आहे आली. सत्य, अशी एकलीच का उभी आहे? असंच वाऱ्याला उभी आहे. झोप लाग ना वय. डोळ्यावर तर झोप दिसते आहे की. चल झोप चल. नग तू झोप, मी झोपती माग. बाळूची वाट बघते आहेस ना ग? तुला ठावा आहे ना व तो कसा आहे ते? त्याला काही येळ काय काय हाय का? हा, कुठे गेले आहेत बाळू मामा? कुठं बी गेला नाही, गावातच आहे. ह्या पाहिजे होता, पण आज एवढा येळका लागतो हाय ते काय ठाव नाही बघ. आम्ही आलो आहोत म्हणून तर येत नसताल ना घरी? अगं नाही नाही, असं नाही करायचं ते. आय म्हणत होती बाळू मामा मुद्दाम समज करत आहेत. तुझी आय बाळूचा रागराग करते म्हणून असं बोलली असं. पण तिला बी ठाव आहे की तो काय मुद्दाम करायचं नाही. आणि तिला जर असं वाटत असतं तर तिची लाडकी लेक दिली असती का त्याला? हा, मग ती का नाही आली आमच्या संग? काय का? अगं तिचा राग हाय म्हणून नाही आली. राग गेला का येईल. तू नका विचार करू बाळा. गावातली लोक सारखं विचारत असतात, लगीन कधी होणार, लगीन कधी होणार. इथं मलाच काय ठाव नाही तर त्यासनी काय सांगू? कुठं बाहेर पडायचं म्हणजे अंगावर काटा येतो. हे बघ, आता आपण त्या गावात राहायचंच नाही. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? बाळू संग लगीन झालं काही तर राहणार नाहीच वय. मला तर मस्त वाटत आहे, पण ज्यांच्या संग लगीन करायचं आहे त्यासनी वाटायला नको होय. त्याचं समजा वेगळंच आहे बघ. ते लगीन करेल कसा तयार होईल हे काय ठाव नाही. पण लगीन होईल ना व? होणार तर मी आज सांगते आहे ना व, मग नक्की होणार. बाळू मामा लहान होते तेव्हा म्हणले होते हे लगीन झालं तर काहीतरी वंगळ होणार. म्हणजे काय वंगळ होणार आहे? आता तो काय बोलतो आणि का बोलतो हे काय ठाव नाही. रागाच्या भरात बोलला असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. पर बाळू मामा बोललेलं समजा खरं होतंय की? बरं चल आता आपण झोपूया. हा, त्याला यायचं असेल तेव्हा तो येईल आणि आल्यावर समजेलच की. हा, चल झोपूया.